मला ना एका ताईची नेहमी कमेंट असते की ताई तू हा मंगळसूत्र कुठून घेतलाय. तर चला मी तुम्हाला सांगते, हा मंगळसूत्र मी ऑनलाईन घेतला होता, झाले 3-4 वर्ष. आता तो काही दिसत नाहीये. आणि कोणतीही ज्वेलरी आपण घेतली तर ते न 6 महिन्यात किंवा 2-3 महिन्यात जास्त जर वापरली तर ते एकदम असे काळे पडतात किंवा हिरवे होऊन जातात. तर हा मंगळसूत्र पण माझं तसंच झालेलं होता. पण सारखं मी त्याचं पॅन्डल चेंज करत असते जेव्हा तो खराब होतोय, आणि जसं मला पॅन्डल आवडतं तसं मी घेऊन येत असते. असं केल्यानं काय होतं, आपल्याला मंगळसूत्र पण नवीन भेटून जाते आणि जे पाठीमागचे जे मणी असतात ते काही खराब होत नाही, ते असले तसेच असतात, फक्त पॅन्डल चेंज करायचं असतं. खरंच मी नेहमी तसं करते आणि नेहमी हाच मंगळसूत्र घालत असते. तर असो, इथे ना संध्याकाळचं मस्त चहा केला, त्याच्यानंतर हे ना पोहे बनवायचे होते. आता संध्याकाळचं पोहे मी का बनवते ते पण सांगते. माझा भाऊ आला होता दुपारचं, तो कधीच जेवण करत नाही, म्हणून मी काही एक्स्ट्राचं जेवण बनवलं नव्हतं. आणि मग आता त्याला ना काहीतरी खायचं होतं, म्हटलं चला पोहेच बनवते. तर छान इथं मस्त पोहे बनवले आणि त्याच्यासोबत आम्ही पण खाल्लेत. खरंच आपण जर बनवले कोणासाठी तर आपण पण खातोच ना थोडंसं, तर ते पण खाल्लं. आणि त्याच्यानंतर आहे ना मला आता मशीनवरचं काम पण होतं, पण पहिले टी व्ही लावली. टी व्हीमध्ये थोडंसं काहीतरी लावलं की मग मन पण रमते आपलं आणि कामं पण होऊन जाते. साडीला फॉल बसवायचं होतं, ते पण बसून घेतलं. आणि येताना यानं काही भाजीपाला आणला होता, काही कडधान्य किंवा पालेभाजी पण होते. म्हटलं चला आता लगेच भाजीची पण तयारी करावं लागेल, म्हणजे संध्याकाळचं जेवण सुद्धा अजून माझं बनवायचं राहिलं होतं. तर लगेच इथे ना करडीची भाजी घेतली, म्हटलं तेच नेसून ठेवते आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागते. तर चला इथेच मी एंड करते, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.